महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचं सावट पसरलेलं आहे आणि त्याचे पडसाद जे आहेत ती धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्त उमटलेले आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण असं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धाराशिव या जिल्ह्याचं त्यांचं नातं वेगळं होतं। धाराशिव तालुक्यातील तेर या गाव जे आहे ही तेर गावामध्ये अजितदादांची सासरवाडी आहे आणि अजितदादा या गावामध्ये बऱ्याचदा येऊन सुद्धा गेलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अजितदादाच्या निधनाची घटना समजल्यानंतर या गावात पूर्णपणे बंद पाळण्यात आलेला आहे। आपण जर समोर पाहिलं तर या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत, कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले आहेत। आता माझ्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत, त्यांना अजित पवारांच्या काय आठवणी सांगता येतील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही, अजितदादाचं जाणं हे महाराष्ट्रासाठी फार दुःखद घटना आहे, काय वाटतं आपल्याला? हो, ते महाराष्ट्राची फारच दुःखद गोष्ट आहे। त्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला तेरवाल्याला आणखी जास्त दुःख झालंय। ते आमच्यातले जावई असून आमचे असे वैयक्तिक संबंध असलेले नेते होते। अजितदादा कधी कधी यायचे, म्हणजे कुठल्या कार्यक्रमाला वगैरे? काय इथं काय लग्न वगैरे असेल किंवा काय कार्यक्रम असेल त्यांचे घरगुती तर येत होतो। बर, काय वाटतं आपल्याला हे सगळं अचानक दुर्दैवी घटना जी घडली आहे त्यानं महाराष्ट्राची मोठी हानी देखील झाली आहे, राजकीय हानी असेल, सामाजिक हानी असेल, फार मोठी हानी झाली। सगळ्या एक चांगला नेता, तरुण नेता, सगळा एवढा म्हणजे काम करणारा, ज्याचा आवाका एवढा मोठा होता, ते सकाळी 6 वाजल्यापासून कामाला लागायची, तर असा नेता म्हणजे आता नाही पण आणि ही पण नाही। आणि त्याच्यात सगळ्याची, महाराष्ट्राची सगळ्याची जास्त हानी झाली। डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या घराचे एकदम कौटुंबिक संबंध आणि नातेवाईक आहेत, त्याच्यामुळं बहुधा या ठिकाणी त्यांचं येणं असायचं। येणं त्याच्या नातेवाईक असल्यामुळे येणं होतं आणि सगळ्याला, इथल्या लोकांना इतकं त्यांच्या आपुलकीने जाणं येणं भेटणं, सगळे त्यांच्या घरी जाणं। गावामध्ये शोकसभा पण घेण्यात आली हो, घेतली सकाळी। काय सांगाल? अजितदादा पवार हे तेरवासियांसाठी म्हणजे जावई असल्यामुळं तेर गावाचं, संपूर्ण गावाचं नाहीतर पूर्ण जिल्ह्याचं त्यांच्यावर अपार असं प्रेम होतं। आणि ज्याप्रमाणे जावयावर तेरवासियांचं प्रेम होतं त्याचप्रमाणे त्यांचंही सासरवाडी म्हणून आमच्या गावावर भरपूर लक्ष होतं। ज्या ज्या वेळेस काही सुखद आणि दुःखद घटना असतील त्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार जावई म्हणून ते तेरला यायचे आणि सगळ्यांना हेवा वाटायचा आणि जे करणार आहे तेच ते बोलायचे। म्हणजे शब्दाला पक्के असणारे दादा होते आणि त्यांचा प्रत्येक शब्द तोलून मोलून असायचा। अशा परखड स्वभावाचा व्यक्ती गेल्यामुळं सगळे आम्ही दुःखात आहोत। त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, त्यांच्या कुटुंबाला याच्यातून सावरण्याचं बळ मिळावं ही परमेश्वराकडे आमची प्रार्थना। काय सांगाल? अजितदादा आमचे तेर गावचे जावई होते, त्यांचा इथं अजितदादा आमच्या तेर गावचे जावई होते। ही घटना एकदम दुःखद घडलेली आहे, कुणाला पण अपेक्षित कधीच नव्हतं असं कधी काय होईल। त्याच्यामुळं तेर तर झालं, पण जिल्ह्याचं झालं, पण महाराष्ट्र झालं, अतोनात नुकसान झालेलं आहे आर्थिक बाबतीत। त्यांच्यासारखा नेता पूर्वी बी नव्हता आणि कधी पुढे होणार पण नाही। अजितदादा एकदम चांगले संयमी नेतृत्व आणि काम करण्याची पद्धत, सकाळी 7 वाजल्यापासून ती संध्याकाळी 11 वाजेपर्यंत त्यांची काम करायची पद्धत होती। याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे आर्थिक बाबतीत। तरी एकंदरीतच ज्या ज्यावेळी अजित पवार मुख्यमंत्री होणार आहेत अशी चर्चा महाराष्ट्रात व्हायची, त्यावेळेस पहिल्यांदा या तेर गावामध्ये अजितदादांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागायचे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजितदादांचे बॅनर सासरवाडीत लागले अशी चर्चा व्हायची। त्यामुळे या तेरचा आणि धाराशिवचा अजितदादाशी एक वेगळंच नातं होतं आणि त्यांच्या आखाली जाण्यानं आणि दुर्दैवी निधनामुळे सगळ्या महाराष्ट्रासह धाराशिव जिल्हा आणि तेरवासीय सुद्धा दुःख व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।